एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। स्पर्श हॉस्पिटल ते राजेगणपती प्रभाग क्रमांक 5 या भागातील अर्धा ते 1 किलोमीटर रस्त्यावरील खड्डे 8 दिवसाच्या आत न बुजवल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करणार। स्पर्श हॉस्पिटल ते राजेगणपती भाग क्रमांक 5 मधील 52 ते 55 खड्डे पडलेले असून वारंवार झोन अधिकाऱ्याला सांगून सुद्धा या भागाकडे दुर्लक्ष केले जाते। या भागातून ये जा करणारी शाळा, महाविद्यालय, 5 हॉस्पिटल व गायत्री नगर तसेच गुलमोहर अपार्टमेंट, संकेत थोबडे नगर, शिवगंगा नगर व बालाजी अपार्टमेंट व वसंत विहार भाग 1 ते 3 इत्यादी भागात राहणारे रहिवासी जवळपास 7 ते 8 हजार लोकसंख्या असलेल्या लोकांकडून जबरदस्तीने मिळकत कर व पाणीपट्टी वसूल केली जाते। तर नागरिकांना सुविधा का दिल्या जाऊ शकत नाहीत? लवकरात लवकर 8 दिवसात खड्डे व लाईटची सुविधा न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी शहर संघटक सुरेश जगताप, विभाग प्रमुख आबा सावंत, विभाग प्रमुख महेश गवळी, शाखा प्रमुख मारुती खानापुरे, शाखा प्रमुख राहुल परदेशी, दीपक दळवी, बाळासाहेब काटकर आदी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 5 शिवसेनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व सहाय्यक आयुक्त सन्माननीय कारंजे साहेब यांना निवेदन देण्यासाठी आमचं शिवसेना पक्षाच्या वतीने शिष्टमंडळ आले असताना आज महापालिकेवर कारंजे साहेब आणि आयुक्त साहेब हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी भेटू शकले नाहीत। तरी आज प्रभाग क्रमांक 5 मधल्या विविध मागण्याच्या निवेदनासंदर्भात आम्ही त्यांना भेटून जे आज वसंत विहारला जाणारा भाग आहे, नरसिंह मेंगजी माजी आमदार यांचं घर, परशा हॉस्पिटल ते राजे गणपती, गुलमोर, गायत्री नगर, आळली थोबडे नगर व संकेत नगर तसेच स्वराजनगर या भागातील राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आज निवेदन देऊन जो रस्ता जो खराब झालेला आहे आणि त्या भागामध्ये काही ठिकाणी एवढे पावसामुळं मोठमोठे साप निघायला लागलेले आहेत, लोकांना गाड्यांना आडवे यायला लागलेले आहेत, तरी महिला असतील किंवा विद्यार्थी असतील, जवळजवळ 8 ते 10 हजार लोकसंख्या असणारा तो भाग आहे आणि या भागातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व महिला असतील एवढा भयंकर त्रास व्हायला लागलेला लोकांना की खड्डा एक खड्डा चुकवस तर दुसऱ्या खड्ड्यात गाडी चाललेली आहे। आत्तापर्यंत 4 ते 6 महिला पडून तिथं हात फ्रॅक्चर झाला, कोणाच्या कुठल्या भगिनीचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। तरी महापालिकेला आम्ही वारंवार सांगून सुद्धा झोन अधिकाऱ्याला त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज आम्हाला शिष्टमंडळ घेऊन महानगरपालिका आयुक्त साहेबांना भेटण्याची वेळ आली आणि जर ही आम्हाला आता मी कारंजे साहेबांशी फोनवर कॉन्टॅक्ट केलो, कारंजे साहेबांनी सांगितलं साहेब मी 2 दिवसात मी काही करून सगळ्या रस्त्याची पाहणी करून त्या भागातले खड्डे बुजवण्याचं काम करतो आणि जे लाईट्स बंद असतील त्याची सुविधा करून देतो तुम्हाला। तर त्यांचं आश्वासन आम्ही 8 दिवस वाट बघणार आहे आणि जर कारंजे साहेबांनी दिलेला शब्द नाही पाळला तर आम्ही उग्र या भागात शिवसेनेच्या वतीने पूर्ण आंदोलन करत आणि या झालेल्या आंदोलनाची जबाबदारी पूर्ण महापालिका प्रशासनावर राहील असा इशारा आज आम्ही महापालिकेला देत आहे। मी आबा सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बाळे भागाचा विभाग प्रमुख आहे। कारण गेले किती दिवस पावसाळा चालू झालेला आहे तरी पण महानगरपालिकेला आणि झोन क्रमांक 1ला आम्ही वारंवार तक्रारी करूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं त्यांनी तिथं लक्ष दिलेलं नाही। कारण आता मी चित्रीकरण करून आणलेलं आहे, कारण बाळे चौक ते अंबिका नगरपर्यंत रस्त्यावर भरपूर खड्डे पडलेले आहेत। त्या खड्ड्यामध्ये शाळेचे विद्यार्थी काल 2 पडले आणि त्यांचा पाय मोडला। ह्याला जबाबदार कोण? महानगरपालिका का शाळा का रस्ते विकास महामंडळ? तरी याची दखल घेऊन महानगरपालिकेने त्वरित ते खड्डे बुजवावे। नसेल तर आता आमचे उपशहरप्रमुख आमचे सुरेश जगताप मामा हे बोललेत की 8 दिवसात जर नाही यांनी महापालिकेनं लक्ष दिलं तर आम्हाला त्याच्यावर उग्र आंदोलन करावं लागेल आणि आम्हाला ह्याच्यावरचा निर्णय वेगळा घ्यावा लागेल।